संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतोय. काल राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय, शिक्षण विभागाने एक निर्णय घेतलेला आहे. तो आहे 10% कपातीच्या संदर्भामध्ये. अनेक महिन्यापासून उमेदवार हे शिक्षक भरतीसाठी जे 10% जागा आहेत त्या भरण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करत होते. या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. नेमका निर्णय काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लक्षात घ्या की मागची जी भरती झाली होती त्यामध्ये 10% पद कपात ही करण्यात आलेली होती आणि आता त्या जे कपात करण्यात आलेली होती, जे 10% पद कपात केलेली होती त्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय आहे, जो काल त्या ठिकाणी घेण्यात आला. बघा की निर्णय नेमका काय आहे, तर यामध्ये दिलं की विषय बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सन 2022 प्रथम टप्प्यातील 10% राखीव पदाबाबतचा निर्णय. महोदय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे करण्यात आलेल्या शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सर्व प्रवर्गाची 10% रिक्त पदे राखीव ठेवण्यात आली होती. प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण व वर्गवारीत रूपांतरित करण्यात आली. तथापि माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% पदे सामान्य त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेनुसार राखीव ठेवण्यात आली. उपरोक्त प्रमाणे राखून ठेवण्यात आलेली पदे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. प्रतीक्षा यादीतील एका उमेदवाराने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणात मान्य उच्च न्यायालयाने संदर्भ क्रमांक 1 येथील न्यायनिर्णयान्वये खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत. सदर न्यायनिर्णयातील परिशिष्ट क्रमांक 18 मध्ये मान्य उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला असे निर्देश दिले आहेत की अतिरिक्त शिक्षकांच्या संयोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सन 22च्या परीक्षेच्या वेळी रिक्त असलेल्या जागेवर नियुक्तीसाठी याचिकाकर्त्यांसारख्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा. आता मान्य उच्च न्यायालयाने परिशिष्ट क्रमांक 20 अन्वये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी राखीव असलेल्या पदांच्या रूपांतरणाची कार्यवाही जर त्यात काही अन्य कायदेशीर अडचणी नसतील तर शासन करेल. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन पत्रान्वये विषयांकित प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त खालीलप्रमाणे सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. काय की बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदेकडून शहानिशा करून 10% रिक्त भरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीमध्ये 10% रिक्त पदभरतीचा समावेश करण्यात यावा. भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता अधिनियम 24 राज्यात 26/2/24 पासून लागू झाल्यामुळे नव्याने येणाऱ्या जाहिरातीमध्ये SEBC या प्रवर्गाकरिता वहीत आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आरक्षणातील बदल झाल्यामुळे SEBC इमाव या प्रवर्गासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य तो बदल करून कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वरील प्रमाणे वस्तुस्थिती असली तरी प्रस्तावांतर्गत 10% राखीव जागा प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना भरण्यास खालील प्रकारे अडचणी निदर्शनास आल्या आहेत. वरी जी माहिती दिली त्याच्यावर खाली सांगितले की ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या नेमक्या अडचणी बघा की शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा सन 22-23च्या संच मान्यतेनुसार राबवण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सन 2024-25च्या संच मान्यता निर्गमित झाल्या असल्याने त्या विचारात घेणे भाग होते. त्यामुळे उपलब्ध पदसंख्येत घट झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कारण दिलेत की शिक्षक भरती जे 10% रिक्त पदे ते 10% रिक्त पदे का भरता येत नाही त्याचे कारण खाली दिले.
काय झालंय की पहिलं दिलं की संच मान्यतेचं यामध्ये घट झाल्यामुळे ते एक कारण दिले. दुसरं आहे की शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या वेळी एसीबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते. तथापि दुसऱ्या टप्प्याच्या वेळी हे आरक्षण लागू झाल्याने त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे क्रमपात होते. 10% राखीव जागांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला असला तरी बदललेल्या धोरणामुळे आरक्षणात बदल झाला आहे. दुसरं कारण. त्यानंतर तिसरं कारण आहे की माजी सैनिक प्रवर्गातील 100% जागा रूपांतरित करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाने 10% पदे राखीव ठेवण्याचे सूचित केल्याने ते पदे रूपांतरित करता आली नाहीत. सन 2025च्या परीक्षेच्या आधारे केल्या जाणाऱ्या पदभरतीत ही पदे उपलब्ध होणार आहेत. म्हणजे कधीच्या पदभरतीमध्ये 2025च्या 10% पदे येणार आहेत. लक्षात घ्या की नवीन जी पदभरती होणार ती मागची जी कपात झालेली पदे आहेत ती या भरतीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येतील. या विभागाच्या दिनांक 10/11/22 रोजीच्या शासन निर्णयान्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराने त्या पूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 संपन्न झाली असून याचा निकाल 18/8/25 रोजी प्रसिद्ध होऊन जवळपास 8 महिने इतका कालावधी लोटला आहे. त्यामुळे सन 2022 मधील परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे सन 2026 मध्ये भरती करणे संयुक्तिक होणार नाही. तसेच प्रत्यक्षात ते शक्य देखील होणार नाही. सन 22 मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता सन 2025च्या नुसार 26 पासून पवित्र पोर्टल नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी टेट 2025 परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित 10% पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. सरळ सांगितलंय की 10% जी कपात झालेली होती त्या कपातीच्या जागा आता 2022च्या भरतीमधले येणार नाहीत. तर नव्याने जे 2025 मध्ये भरती झालेली आहे त्या पदभरतीमध्ये ह्या 10% कपात झालेल्या जी माजी सैनिक आहे ह्या माजी सैनिकच्या जागा त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं याचे कारण देताना त्यांनी काय सांगितलंय, कारण बघा. कारण काय सांगितलं की पहिलं सांगितलं संच मान्यताचं एक कारण आहे. दुसरं कारण काय सांगितलं की आता पदे जे ते एसीबीसी आरक्षण नव्हतं त्यामुळे ते आरक्षण त्यामुळे नव्याने त्या ठिकाणी बिंदू नामावली करण्यात येणार आहे. आणि तिसरं कारण सांगितलं की जी काही मागची पदं होती पुढे गेली गुण त्यांनी सांगितलं की माजी सैनिकचे जे हे होतं माजी सैनिकांच्या कल्याण विभागाने सांगितलं की हे पदे त्या ठिकाणी रिक्त ठेवण्यात यावीत. त्यामुळं ते भरणे सध्या शासनाला शक्य नाही. त्यामुळं 10% पद कपात जी झालेली होती ती पद कपात आता 2025च्या भरतीमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळं 2022 मध्ये जे थोड्या मार्काने राहिलेले होते त्यांच्यासाठी खरंच ही निराशाजनक बातमी आहे. आणि अनेक महिन्यापासून हे प्रयत्न करत होते परंतु त्यांना या ठिकाणी यश मिळालेलं नाहीये. त्यामुळं भरती प्रक्रियेत आता 2025 मध्ये ही पदे भरली जाणार आहेत. नव्याने पुन्हा एकदा आता लक्षात घ्या की मागची पदे जरी माजी सैनिकची या पदभरतीमध्ये भरली गेली असली तरी 2025 मध्ये जे माजी सैनिकची जागा येणार आहेत त्या सुद्धा जागा या ठिकाणी कपात होतील. कारण 10% जागा हे पुन्हा पुढच्या भरतीमध्ये भरल्या जातील. हे असंच चालू राहील. कारण 10% खरं तर 10% जो आरक्षण दिलेलं आहे माजी सैनिकांना जवळपास 10 ते 15% आरक्षण त्या ठिकाणी मिळतं. एवढं मोठं आरक्षण खरं असण्याची गरजच नाहीये. त्यामुळं जर उमेदवाराने या आरक्षणाला विरोध केला आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये जर गेला तर निश्चितपणे हे आरक्षण कमी होईल. त्यामुळे हे जे अशा पद्धतीनं पदं ठेवली जातात ती पदं भरले जातील. त्यामुळं एकतर लगेच कन्वर्ट करणे किंवा त्या ठिकाणी हे आरक्षण मुळामध्ये कमी करणे एवढं आपले उमेदवार त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे या माजी सैनिकांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काम करणं
सध्या गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अजून आणखीन जर तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अभियोग्यता धारकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.